सुरुवातीला मी जसं रिसर्च केलेलं आहे, की हम्म. आपला जो चिवडा होता त्याचं नावच नाशिक चिवडा होतं. बरं. ओके. त्याच्यानंतर मग बाकीच्या चिवड्यामध्ये काही प्रकार येत गेले. ओके. तर आता किती प्रकारचे चिवडा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे चिवडा आपण मार्केटमध्ये उतरवलेला आहे? पहिला तर नाशिक चिवडाच होता आणि तो फेमस व्हायचं कारण आपण त्याच्यात कांदा लसूण टाकतो. आतापर्यंत कोणत्या स्नॅक्स मध्ये असं कांदा लसूण फ्राय करून टाकत नाही, म्हणजे आपण ऐकलंय नाहीये. पण ह्याच्यामध्ये चिवड्यामध्ये टाकतो आणि मेन म्हणजे त्याच्यामुळं चिवडा खराब होत नाहीये. तो इतका फ्राय केला जातो. आमच्या सासूबाई 100 किलो कांदा रोज चिरायच्या. म्हणजे अक्षरशः लोक विचारायची, जेव्हा तो सुकवण्यासाठी टेरेसवर नेला जायचा, तर लोक विचारायची, तुमच्याकडे कांदा कापायची मशीन आहे का? म्हणजे किती 1980 सालची गोष्ट आहे. तेव्हा तर मशिनी नव्हत्या, हाताने सगळं व्हायचं. 2 महिने ते कांदा ड्राय करायला सुकवून तो ठेवायचा आणि तो वर्षभर वापरायचा. म्हणजे त्याच्यामुळं तो ड्राय झाल्यामुळं एकतर टाइम पण कमी लागतो फ्राय व्हायला. त्याच्यातलं पाणी निघून गेल्यामुळे तो क्रिस्पी पण होतो. आणि मग ते चिवड्यात टाकला तर खराब होत नाही. मेन नाशिक चिवडाच होता जो आजोबांपासून पूर्वापार चालत आलेला आहे. नंतर माझ्या सासूबाईंनी त्यांनी मखमल चिवडा म्हणून बनवायला सुरुवात केली. कृष्णा भेळ म्हणून त्यांनी बनवली. आणि त्याच्यानंतर आत्ताच्या पिढीने मका चिवडा स्टार्ट केलाय. भेळ भत्ता म्हणतात ऍक्च्युली, नाशिकचा भेळ भत्ता. तो त्यांनी सुरुवात केली होती.